तर आपण काल स्ट्रक्चर ऑफ आय बघितलं होतं. त्याच्यामध्ये इमेज आपल्याला कधी क्लिअरली दिसणार आहे? वेन विल सी अ क्लिअर इमेज. आपण लिहिलंय जेव्हा इमेज रेटिनावरती फॉर्म होईल. जर रेटिनाच्या अलीकडे किंवा रेटिनाच्या मागे फॉर्म झाली तर क्लिअर दिसेल का आपल्याला? नाही. सगळ्यात आउटर लेअरला काय म्हणतात? कॉर्निया. कॉर्निया कुठून आलंय तर कोरोना या शब्दावरून. राईट. कॉर्नियाच्या जस्ट मागे काय असते? आयरिस. आयरिसचा कलर वेगवेगळा असू शकतो का? आणि प्युपिल इज सेल्फ ऍडजस्टिंग डायमीटर. कशासाठी वापरतात ते? फॉर कंट्रोलिंग द अमाउंट ऑफ लाईट एंटरिंग द आई. ओके. त्याच्यानंतर आणखी काय लिहिलंय आपण? लेन्स. आय मधली लेन्स कशी असते तर डबल कॉन्व्हेक्स और सिम्पली वी कॅन से अ कॉन्व्हेक्स लेन्स. कॉन्व्हेक्स लेन्सला आणखी काय म्हणतात? कन्व्हर्जिंग लेन्स. राईट. आणि रेटिनाचे सेल्स कधी ऍक्टिव्ह होतात? लाईट पडल्याच्या नंतर. आणि ते काय जनरेट करतात तर ते जनरेट इलेक्ट्रिकल सिग्नल्स. मी काल आणखीन एक पॉईंट सांगितलं होता की इलेक्ट्रिकल सिग्नल्स व्यवस्थित आपल्याला पास करायसाठी कोणता आयन लागतं आपल्याला? वी नीड सोडियम आयन. सोडियम आयनवर ना काल तुम्हाला एक सांगायचं राहून गेलं. मला नंतर रिअलाइज झालं की अरे हे रे गया. आपण म्हणत असतो ना की डोकं दुखतंय डोकं दुखतंय डोकं दुखतंय म्हणून. तर आपल्या ब्रेन मध्ये असे कोणते सेल्सच नाही आहेत की ज्यांना पेन फील होतं. ठीक आहे. मग डोकं कसं काय दुखतं? तर डोकं जे दुखतं ना इट हॅपन्स बिकॉज आपले जे सिग्नल्स पास होत आहेत दोज आर नॉट पासिंग प्रॉपरली. आणि त्याच्यामुळे आपल्याला काय करत असतं की आपण दरवेळेस पेन किलर घेत असतो डोकं दुखल्याच्या नंतर. बट दॅट इज अ व्हेरी रॉंग वे टू क्युअर युअर हेडेक. द बेस्ट वे टू क्युअर द हेडेक इज बाय ड्रिंकिंग सॉल्ट वॉटर. सॉल्ट मध्ये काय असते? सोडियम क्लोराईड NaCl. पाण्यामध्ये टाकल्यानंतर काय होतं? त्याचं हायड्रोलायसिस होतं का? हायड्रोलायसिस झाल्यानंतर काय होतं? सोडियम आयन आणि क्लोरीन आयन वेगळा होतो. आणि मग आपल्याला ते सोडियम आयन भेटल्यामुळे द सिग्नल्स आर पास्ड फ्रीली अँड बिकॉज ऑफ विच द हेडेक कॅन बी क्युअर. ओके. तर आता आपण काय टाकणार आहे? नेक्स्ट हेडिंग विल बी डिफेक्ट्स ऑफ विजन. Defects of vision and their correction. टाकली हेडिंग? तर वी हैव लर्न समथिंग. या भी थोड़ा देर साइड में रखने. ठीक आहे. आपल्याकडे दोन प्रकारचे विजन डिफेक्ट्स असतात. कोणते कोणते? मायोपिया अँड हायपरमेट्रोपिया. तर आता त्याला थोड्या वेळ साईडला ठेवा. सगळ्यात पहिले मला सांगा वी हॅव लर्न समथिंग ॲज पॉवर ऑफ लेन्स. राईट. काय असते पॉवरचा फॉर्म्युला? 1/f. तर हा 1/fच का होता एंड वाई नॉट समथिंग एल्स? ऐसा क्यों हो गया? तर आपण आता ते बघू ये फॉर्मूले में ये 1/f ही क्यों आया एंड वाई नॉट समथिंग एल्स. I have two lens. एक अशी आहे and of same height but काय झालं याच्यामध्ये?
काय फरक आहे दोघांमध्ये? हा, याची फोकल लेंथ कुठे असेल? इथे जवळ कुठे असेल की दूर असेल? हा, इथे दूर असेल, समवेअर ओव्हर हियर फॉर एक्झाम्पल. आणि याची इट विल बी नियर फॉर एक्झाम्पल. आता आपण इथे जाऊ. तर आता याच्यामध्ये कन्वर्ज कोण लवकर करेल? दिस विल कन्वर्ज व्हेरी क्विकली, जवळच कन्वर्ज होऊन जाईल. आणि हे कुठे थोडंसं असं दूर जाऊन कन्वर्ज करेल. जर सपोज फॉर एक्झाम्पल लेट f of this be equals to say now for example 20 सेंटीमीटर, आपण बघू. तर दिस विल बी ऑलमोस्ट 10 सेंटीमीटर. हा, होईल ना? हे लवकर कन्वर्ज करतंय आणि हे थोडंसं लेट करतंय. तर मला सांगा, आता कन्वर्जिंग पॉवर कोणाची जास्त आहे? खालच्याची की वरच्याची? खालच्याची पॉवर जास्त आहे. सो सेम फॉर्म्युला आता इकडे जर आपण टाकला तर मला सांगा पॉवर कोणाची जास्त येईल? जेव्हा हा नंबर सगळ्यात छोटा राहील तेव्हा पॉवरची व्हॅल्यू मॅक्सिमम भेटेल का आपल्याला? म्हणजे जेवढी कमी फोकल लेंथ तेवढी जास्त पॉवर, आणि जेवढी कमी फोकल लेंथ होईल तेवढ्या लवकर रेज कन्वर्ज होतील का? आणि जेवढी जास्त फोकल लेंथ राहील तेवढ्या दूर जाऊन रेज कन्वर्ज होतील का? हा, आता ह्या दोघांवरतीच बेस्ड आहे आपले पुढे काय डिफेक्ट्स ऑफ व्हिजन, की कोणत्या डिफेक्ट मध्ये काय होणार आहे. इथपर्यंत समजले? पॉवर म्हणजे नेमकी काय आहे? तर पॉवरचा फॉर्म्युला हाच का पडलाय? तर ज्याची फोकल लेंथ कमी तो पटकन कन्वर्ज करेल, ज्यांनी पटकन काम केलं त्याची पॉवर जास्त समजू ना आपण, आणि ज्यांनी उशिरा केलं त्याची पॉवर ऑब्विसली कमी राहील. सो सेम इथे निघून येत आहे का? एफ कमी आहे तर पॉवर जास्त आहे, आणि एफ वाढलाय तर पॉवर कमी आहे. इन्व्हर्सली प्रपोर्शनॅलिटी दिसून येते. आता सगळं खेळ याच्यावरतीच आहे. आता बघा, सगळ्यात पहिले काय टाकणार आहे? आता मायोपिया टाका. नंबर 1 मायोपिया. मायोपियाला आणखी काय म्हणणार? पक्का? मायोपिया ऑब्लिक आता काही जण असतात माझ्यासारखे ज्यांना कोणता मायोपिया आणि कोणता हायपरमेट्रोपिया लक्षात ठेवायला फार त्रास होतो. तो का लक्षात ठेवायचं? नियर सायटेडनेस म्हणजे काय? सगळ्यात पहिले या शब्दाचा अर्थ समजला का? नियर म्हणजे काय? जवळ. साईट म्हणजे काय? दिसणं. म्हणजे ज्याला फक्त जवळच दिसतंय, दूरचं दिसत नाही, त्याला काय म्हणणार आहे आपण? मायोपिया. हे काय अर्थ म्हणा, याचा फक्त शब्दाचा अर्थ सांगितला आणि मायोपिया झालं का? नाही. मग आता मायोपिया म्हणजेच नियर सायटेडनेस. हे कसं लक्षात ठेवायचं? तर तुम्ही बघू शकता मायोपिया कसा आहे, छोटा शब्द है, पास का दिख रहा है, मतलब क्या? इट इज नियर साइटेडनेस, दूर से दिसत नहीं है. इसके आगे कुछ था, दिखाई नहीं, इतना दिख गया, इतना नाम लिख दिया. ठीक है, तो ये हो गया तुम्हारा नियर साइटेडनेस याद रखने की निंजा टेक्निक. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आता मायोपिया मध्ये काय होत असते? जवळचे ऑब्जेक्ट्स दिसणार आहेत, दूरचे ऑब्जेक्ट्स नाही दिसणार. आता हे राहू देतो मी. आय विल ड्रॉ 2 आईज ओव्हर हियर. ठीक आहे, दिस इज 1 आई. मला हे सगळं डायग्राम बनवायचे आहेत बरं. पहिले तर बघून घ्या काय करायचंय, देन यू ड्रॉ इट.
ओके, आता एकदा इकडे लक्ष द्या. आता नियर साइटेडनेस म्हणजे काय आहे की जवळचे जे ऑब्जेक्ट्स आहेत ते आपल्याला व्यवस्थित दिसणार आहेत, राईट. आता हा ऑब्जेक्ट जवळ आहे इथे, हा, तर या ऑब्जेक्ट मधनं इफ आय ड्रॉ समथिंग लाईक दिस पासिंग थ्रू द लेन्स, हे काय बनेल आपलं प्रिन्सिपल ऍक्सिस. प्रिन्सिपल ऍक्सिस म्हणजेच काय, ऑप्टिकल सेंटर मधनं जर एखादी रे पास होतीये तर ती कशी जाईल, अनडेविएटेड. ऑप्टिकल सेंटर मधनं गेली स्ट्रेट जाईल. सो आता या गई दुसरी रे. हे आली आता बाकीच्या दोन रेज. तुम्हाला थोडीशी प्रिन्सिपल ऍक्सिस खाली आली आहे, तुम्ही व्यवस्थित बनवा. तर आता इथे काय होईल, जवळचा ऑब्जेक्ट आहे म्हणजे काय होणार आहे, व्यवस्थित दिसणार आहे. व्यवस्थित कधी दिसतं आपल्याला, जेव्हा इमेज रेटिनावरती फॉर्म होती. म्हणजे त्याचा अर्थ काय होतोय आता की हे जे रेज दूर चालले आहेत त्याला ते कन्वर्ट करून बरोबर रेटिनावरती फॉर्म करत आहे. अरे हा की नाही, म्हणजे त्याचा अर्थ काय झालाय आता की आयचा शेप असा मोठा झालाय, जरा पटकन कन्वर्ज करता येते. म्हणजे ज्या रेज दूर चालल्या आहेत त्याला ते जवळ आणण्याचा प्रयत्न करताय, बरोबर का. पॅरलल आहेत का या, नाही, दे आर ट्राइंग टू गो अवे, बट ऍट द एंड दे आर फॉर्म्ड परफेक्टली ऑन द रेटिना. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला, याची कन्व्हर्जिंग पॉवर वाढली आहे का, फोकल लेंथ कमी झाली आहे का, किंवा याला असं म्हणू शकतो का की लेन्स आपली आता ह्या साईजची झाली आहे, बल्ज झाली आहे, फुगली आहे, तेव्हाच तर ते रेटिनावरती बरोबर इमेज फॉर्म करतंय, बरोबर आहे. तर ही झाली आता इथे इमेज फॉर्म, ही झालं आपलं आता विजन, करेक्ट विजन आहे आता इथे. बट आता हा डिफेक्ट आहे, देर इज समथिंग डिफेक्ट इन आवर आय. म्हणजे याचा अर्थ काय झालंय की तो आता कन्वर्ज इतका जास्त करतोय की व्हेन लाईट रेज कम फ्रॉम इन्फिनिटी, लाईट रेज जेव्हा आता इन्फिनिटीवर नाही येणार तेव्हा त्याचा आकार जो आता असा फुगलाय तो काय झालाय आता, तो वापस सरळ नाही होते त्याला आता या शेप मध्ये नाही येता येते. म्हणजे काय होईल आता, जर शेप असाच राहिला अँड रेज आर कमिंग फ्रॉम इन्फिनिटी, शेप असाच राहिलाय आता, तर काय होईल, हा इमेज कुठे फॉर्म होऊन जाईल, रेटिनाच्या पहिलेच फॉर्म होऊन जाईल का, कारण त्याची कन्व्हर्जिंग पॉवर वाढली आहे, फोकस त्याच्या डोळ्याजवळ शिफ्ट झालाय. म्हणजे काय होईल आता, अगोदरच इमेज फॉर्म होऊन जाईल समवेअर ओव्हर हिअर, कन्व्हर्जिंग पॉवर जास्त असल्यामुळे. तर मग आता याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, कॉनकेवच का बरं, हा, दे विल डायव्हर्ज द लाईट रेज, राईट. एक तर हे सगळं खाली झालंय, आता दिसेल ना मागून, दिसतंय का, कोणाला नाही दिसत आहे, आणि हे जे बनवताय ना तुम्ही, हे जे लेन्स बनवताय, ट्राय टू ड्रॉ इट इन दिस वे. आणि एक मिनट, इफ यू आर नॉट ड्रॉन, एकदा ऐकून घ्या, इसके पीछे और एक फैक्टर होता है तो वो भी बताऊंगा मैं, पहले एक बार सुन लो क्या है. इट्स नॉट जस्ट द लेंस बट समथिंग एल्स ऑल्सो. फक्त लेन्स ड्रॉ करताना ना थोडीशी हे जाड ड्रॉ करा, नंतर फॉर नाउ यू जस्ट ड्रॉ द आउटर, ये गोला गोला बना लो बाहेर का, लेन्स नका काढवा म्हणले फक्त. तर आता याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, वी विल हॅव टू मेक शुअर दॅट जे रेज आता असे पॅरलल येत आहेत दे विल गेट डायव्हर्ज, बिकॉज डायव्हर्ज झालेले ते बरोबर कन्वर्ज करून रेटिनावरती फॉर्म करते. सो तर आपल्याला एक
जेव्हा कन्व्हर्जिंग पॉवर वाढतीये, कन्व्हर्जिंग पॉवर जेव्हा वाढेल तेव्हा आपल्याला काय करावं लागेल, त्याला तिथं डायव्हर्ज करावं लागेल. म्हणजे पॉवर जी आहे दॅट शुड कम टू इट्स ओरिजिनल व्हॅल्यू. जेव्हा पॉवर वाढतीये सो इट इज गेटिंग समथिंग प्लस. पॉवर वाढली म्हणजे प्लस झाली आहे काहीतरी, प्लस विथ समथिंग, से प्लस 1.5 ने वाढली पॉवर. फॉर एक्झाम्पल याची जी कन्व्हर्जिंग पॉवर आहे इट हॅज इन्क्रीज बाय 1.5. तर मग आता आपल्याला काय करावं लागेल, 1.5 पॉवरचं डायव्हर्जन पण करावं लागेल. म्हणजेच काय आहे, ही होती आपले आय ची पॉवर. आता आपल्याला लेन्स कोणती लावावी लागेल, -1.5 ची. तेव्हा जाऊन जो पण काही रिझल्ट आहे तो व्यवस्थित होईल आपल्याला जसं पाहिजे तसं. सो ज्यांचा कोणाचा पण नंबर मायनस मध्ये असतो त्यांना जवळचं दिसत असते पण दूरचं नाही, असंच असतंय का? अरे हा की नाही, कधी ऐकलंय कोणाचा नंबर -1.5 -0.5? त्यांचं हेच कारण असतंय का की दूरचं दिसत नाही म्हणून? तर का बरं असतंय, तर इट इज बिकॉज ऑफ दिस. आपण जे पॉवर शिकलो ते असंच नव्हतं 1/f करा आणि आन्सर काढून द्या. इट हॅज सम रिझन बिहाइंड इट. आज आता कळतंय रिझन काय होतं त्याचं? तर ओके, तर आपण आता काय केलं, वी हॅव ड्रॉन अ, वी आर नॉट ड्रॉन बट वी हॅव केप्ट वन. कोणती लेन्स आहे? इट इज अ कॉन्केव्ह लेन्स, राईट. आता जेव्हा हे रेज इन्फिनिटी बसनं येणार तर काय होणार, ये वाली तो सीधा चली जाएगी, अशी वाली, राईट. आणि ह्या दोन ज्या आल्यात हे काय होईल आता, इथून दे विल स्टार्ट डायव्हर्जिंग. तर इथं ऑलरेडी डायव्हर्जिंग दिसायले, तो पहिले दूर से आ रहे हैं. हे काय होईल आता, असं होईल. फक्त नीट बनवा बरं. त्याच्यामुळे तुम्हाला सांगितलं मी की एक बार रुको देख लो. आणि हे डायव्हर्ट झाल्यामुळे आता आपल्याला इथे व्यवस्थित दिस. ओके, आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं की देर इज ऑल्सो वन मोर फॅक्टर विच रिझल्ट्स इन द डिफेक्ट ऑफ मायोपिया. आता मला सांगा, ही जी लेन्स आहे हिचं फंक्शनिंग व्यवस्थित आहे, जेवढं कन्व्हर्ज करायला पाहिजे तेवढंच कन्व्हर्ज करते. बट काय झालं, आता ह्या लेन्सला मी काय केलं, डोळ्याच्या जवळ शिफ्ट केलं. म्हणजे जी तिची नॉर्मल पोझिशन आहे ती नॉर्मल पोझिशनच्या थोडीशी आता पुढे आली आहे. तर काय होईल, पॉवर त्याची जेवढी पाहिजे तेवढीच आहे बट इट हॅज शिफ्ट टुवर्ड्स द आय. मग आता काय होईल, तेव्हा पण ती पुढेच इमेज फॉर्म करायला सुरू करेल का? सो देर आर मेनली 2 रिझन्स बिहाइंड द डिफेक्ट ऑफ मायोपिया. काय काय असेल, सगळ्यात पहिले काय होतं, इथे काय झालंय, कन्व्हर्जिंग पॉवर इन्क्रीज झाली आहे, बरोबर. कन्व्हर्जिंग पॉवर इन्क्रीज झाली म्हणजे काय झालं, फोकल लेंथ कमी झाली आहे. फोकल लेंथ कधी कमी होईल, जेव्हा कर्वेचर इन्क्रीज होईल की कर्वेचर डिक्रीज होईल. कर्वेचरचा अर्थ काय, बेंडिंग. जिथे जास्त बेंड होईल त्याचा कर्वेचर जास्त असेल आणि जिथे कमी बेंड होईल त्याचा कर्वेचर कमी असेल. सो याच्यासाठी कर्वेचर आपल्याला जास्त पाहिजे की कमी पाहिजे? जेव्हा जास्त कर्वेचर होईल तेव्हाच मायोपिया होईल का? मी काय बोलतोय एकदा नीट ऐका, कारण याच्यामध्ये खूप सारे टर्म्स आहेत आणि हे सगळे टर्म्स गोल गोल फिरून तुम्हाला काही पण शब्दात विचारू शकतात. सो हे सगळे टर्म्स तुम्हाला माहिती पाहिजे. हे कर्वेचर इकडे जास्त आहे की इकडे जास्त आहे, खाली जास्त आहे. सो जेव्हा कर्वेचर वाढतोय तेव्हा फोकल लेंथ काय होतीये, कमी होतीये. फोकल लेंथ कमी झाल्यामुळे पॉवर वाढते. म्हणजे याचा अर्थ काय, जेव्हा आपला कर्वेचर वाढेल तेव्हा कन्व्हर्जिंग पॉवर सुद्धा वाढणार बट फोकल लेंथ कमी होणार. हे झालं एक कारण. आणि दुसरं कारण काय असू शकतं, की जी लेन्स आहे दॅट हॅज मूव्ड अवे फ्रॉम द रेटिना, तेव्हा सुद्धा इमेज पुढे फॉर्म होऊन जाईल. सो दीज आर द 2 मेन रिझन्स बिकॉज ऑफ विच देर इज ऑकरन्स ऑफ मायोपिया. आता तुम्ही काढताना काय काढायचं, ही जी लेन्स आहे तुमची आतमधली ही ह्या लेन्सच्या जवळ काढायची, याच्या जवळ, थोडस दूर नाही गेलं पाहिजे, ठीक आहे. बिकॉज आपण जेव्हा आता हायपरमेट्रोपिया काढणार आहे तर याच्या सगळं अपोजिट हायपरमेट्रोपिया मध्ये होईल.
जी इमेज इथे पुढे फॉर्म होत होती ती आता मागे व्हायला फॉर्म होणार. ठीक आहे. त्याच्यासाठी काय करायचं, ही जी लेन्स आहे ट्राय टू ड्रॉ इट नियरर टू द आय बॉल. इथे याच्या जवळ काढायचा प्रयत्न करा. बनवा आता. आणि आज आता कर्कटकने नका काढू आहे. ठीक आहे, साध्या यानेच काढा हाताने. तर आता याच्यावरती आपण काय, आता जेवढं पण आपण बघितलंय विल राईट डाऊन इन द फॉर्म ऑफ नोट्स नाव. नियर साइटेडनेस मध्ये काय होत असतंय, कोणते ऑब्जेक्ट्स क्लिअरली विजिबल असतात? नियर बाय ऑब्जेक्ट्स आर क्लिअरली विजिबल, वाईल काय फार ऑब्जेक्ट्स आर नॉट क्लिअरली विजिबल. ओके. तर आता तुम्ही हे जे बनवलंय याच्यासाठी डिस्क्रिप्शन लिहा. याच्यासाठी लिहा, काय लिहिणार सगळ्यात पहिले या डायग्राम साठी, नियर बाय ऑब्जेक्ट्स आर क्लिअरली विजिबल. का बरं? बिकॉज इमेज इज फॉर्मड ऑन रेटिना. ही जी इमेज फॉर्म झाली आहे ही कशी असते, हिची नेचर अँड साईज कशी असते? नेचर कसं असते, साईज सोडून द्या. नेचर रिअल अँड इन्व्हर्टेड. तुम्हाला अगोदर सांगितलं होतं, इफ एनी इमेज इज रियल इट विल ऑलवेज बी इन्व्हर्टेड. ये भूलना ही नहीं है कभी. लिहा, नियर बाय ऑब्जेक्ट्स आर क्लिअरली विजिबल. याच्यासाठी आणि याच्यामध्ये काय झालं मग आता, इमेज फॉर्म नका लिहू, बट डिस्टंट ऑब्जेक्ट्स नॉट क्लिअरली विजिबल. आणि याच्यासाठी लिहा करेक्शन ऑफ मायोपिया. करेक्शन ऑफ मायोपिया. करेक्शन ऑफ मायोपिया. आणि ही लेन्स कोणती आहे? सो याच्याकडे एरो करायचा आणि याला लिहायचं कॉन्केव लेन्स. आता याला लक्षात ठेवायसाठी तुमच्याकडे आता दोन प्रकार आहेत. आयदर डायरेक्टली ऐसा है तो ऐसा ही है असं लक्षात ठेवायचं, नाहीतर मग या डायग्राम तुमच्या डोळ्यासमोर आल्या पाहिजे. मी डायग्रामचा फोटो तुमच्या ग्रुपमध्ये पण शेअर करतो, असं पण तुमच्या 10वीच्या टेक्स्टबुक मधला आहे. सो आयदर यू रिमेंबर दिस डायग्राम और डायरेक्टली द वर्ड्स. डायग्राम वरनं तुम्हाला सांगितलं मी कसं कसं कन्क्लूड करत यायचं. मला अशी सवय, मी एकच गोष्ट लक्षात ठेवतो, त्या एका गोष्टीवरून मला सगळ्या गोष्टी आठवतात. जर तुम्हाला असं कन्क्लूड करता नसेल येत तर तुमको सब कुछ रटना पडेगा. ओके. आता त्याच्यासाठी लिहा पुढे आपण इतर लिहा, नियर बाय ऑब्जेक्ट्स आर क्लिअरली विजिबल. तर आता आपल्याला इथे दूरचे ऑब्जेक्ट्स क्लिअरली दिसत नाहीये, म्हणजे काय झालंय, फार पॉइंट आता इन्फिनिटी राहिलाय का? नाही. बट नियर पॉइंट, नियर पॉइंटचं काय मग आता या केसमध्ये? नियर पॉइंट 25 सेंटीमीटरच राहील का? तर या केसमध्ये फक्त फार पॉइंट चेंज होतो. लिहा पहिला पॉइंट, द फार पॉइंट इज नॉट इन्फिनिटी. द फार पॉइंट इज नॉट इन्फिनिटी, बट कुठे शिफ्ट होईल तो आता? बट शिफ्ट टुवर्ड्स द आय. बट शिफ्ट्स टुवर्ड्स द आय. ह्या केसमध्ये फक्त आणि फक्त फार पॉइंट चेंज होईल. इफ यू आर नॉट रायटिंग समथिंग अबाउट नियर पॉइंट, म्हणजे काय, नियर पॉइंट इज स्टील द सेम. ओके.
त्याच्या खाली लिहा देअर आर टू रिझन्स फॉर दिस डिफेक्ट. देअर आर टू रिझन्स फॉर दिस डिफेक्ट. कोणते सांगितले होते मी, आठवा तर आता 2-3 वेळेस रिपीट करून झाले. हा बताओ तो. सगळ्यात पहिला कोणता आपण हे केला होता, डिस्कस केला होता. हा काय काय कोणतरी एकाने सांगा, कोण सांगेल. ईश्वर सांग. रेटिनाचा काय होतं. रेटिनाचा काहीच नाही, रेटिना आहे तिथेच आहे. काय झालंय मी तुम्हाला नीट सांगितलं होतं. याच्यामध्ये काय झालंय सगळ्यात पहिले तर कर्वेचर आपलं वाढलं होतं, म्हणजे त्याची काय झाली आहे, पॉवर इन्क्रीज झाली आहे. कन्व्हर्जिंग पॉवर हॅज इन्क्रीज, आणि इन्क्रीज झालेली इन्क्रीजच राहिली. जेव्हा आपलं ऑब्जेक्ट आता इन्फिनिटीला गेलं तेव्हा ते कन्व्हर्जिंग पॉवर त्याने डिक्रीज केली का, नाही. तर ते लिहा. रिझन नंबर 1, द कर्वेचर ऑफ द cornea, the curvature of the cornea and eye lens, the curvature of the cornea and eye lens काय होतंय, increase or decrease, increases. फुल स्टॉप. तशाच कंटिन्युएशन मध्ये लिहा द मसल्स नियर द लेन्स, द मसल्स नियर द लेन्स. कोणते मसल्स आहे डायग्राम मध्ये चेक करा. बघा एक डायग्राम तर बघा, तीच आहे का, नाही तर कळलं दुसरं निघालं. लिहिलंच नाहीये. तीच आहे का, सिलरी मसल्स, सायलरी नाही, सिलरी मसल्स. ब्रॅकेट मध्ये लिहा सिलरी मसल्स. स्पेलिंग माहिती नसेल तर डायग्राम मध्ये बघून लिहू शकतात. सगळ्यांकडे आहे ना डायग्राम. सिलरी मसल्स cannot relax so that converging power of the lens remains large. So that the converging power of the lens remains large. म्हणजे ते कन्वर्ज तेवढंच करायला ते कंटिन्यू करत राहील. राईट. वाय? बिकॉज द मसल्स, आपण खाली ते मसल्स बनवले होते दोन्ही वरनं खालनं, ते मसल्स रिलॅक्स करू शकत नाही. राईट. ओके. दुसरं रिझन काय सांगितलं होतं मी, लेन्स काय होईल, इट विल शिफ्ट अवे फ्रॉम द रेटिना. तर त्याच्यामध्ये लिहा सेकंड. Reason number 2, the eyeball elongates. The eyeball elongates. आता एकदा माझ्याकडे लक्ष द्या. लिहिलंय द आयबॉल elongates. तुम्हाला सांगा आता नॉर्मल आय मध्ये हे व्यवस्थित आहे. राईट. बट जर आता हे डिस्टन्स वाढवायचं म्हणलं तर आयबॉलला थोडंसं दबाव लागेल का खाली, तेव्हाच हे डिस्टन्स वाढेल, नाहीतर इट विल बी ऑलरेडी अ परफेक्ट सर्कल. जेव्हा हे डिस्टन्स वाढवायचं आहे आपल्याला, ह्या 2 पॉइंट्स मधलं डिस्टन्स वाढवायचं आहे, तर हे वरचे आणि खालचे पॉइंट्स दबतील का सर्कलचे. म्हणजे काय झालंय, आयबॉल एलॉंगेट झालाय, मोठा झालाय. राईट. म्हणून आपण काय लिहिलंय, आयबॉल एलॉंगेट्स सो दॅट, पुढे लिहा सो दॅट द डिस्टन्स बिटवीन लेन्स अँड रेटिना, लेन्स अँड रेटिना काय होईल, increases. So that the distance between lens and retina increases. आता पॉवर आपली काय झाली आहे इथे, याची लेन्सची पॉवर पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, या केस मध्ये पॉझिटिव्ह आहे. इट हॅज इन्क्रीज झाली म्हणजे काय झालंय,
इट हॅज गॉन टू पॉझिटिव्ह साईड इन्क्रीज झाली आहे ना. मग त्या केसमध्ये आपल्याला कोणत्या पॉवरची लेन्स लावावं लागेल? विथ सम निगेटिव्ह फोकल लेंथ कोणाची असते? कॉन्केव्ह लेन्सची. सो दिस डिफेक्ट, नेक्स्ट पॉइंट काय असेल आपला? दिस डिफेक्ट कॅन बी करेक्टेड. दिस डिफेक्ट कॅन बी करेक्टेड बाय युजिंग कोणते लेन्स? कॉन्केव्ह लेन्स. बाय युजिंग कॉन्केव्ह लेन्स. ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार? फोकल लेंथ कशी असते याची? निगेटिव्ह. फोकल लेंथ निगेटिव्ह असल्यामुळे पॉवर पण कशी असेल? जर फोकल लेंथ निगेटिव्ह आहे तर पॉवर कशी असेल? निगेटिव्ह. सो त्याच्यामध्ये लिहा निगेटिव्ह पॉवर. म्हणजे जी पॉवर आपली वाढली आहे ती आता काय करणार आहे? कॉन्केव्ह लेन्स रिड्यूस करेल बाय हॅव्हिंग निगेटिव्ह पॉवर. ओके. आता सेकंड याच्यामध्ये काय राहील आता आपला? दिस वॉज फर्स्ट. इन दिस वी डिस्कस्ड अबाउट मायोपिया. सेकंड डिफेक्ट कोणता असतो? हायपरमेट्रोपिया. अभी इसमें पूरा उल्टा चलेगा. काय 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 उलट चालेल? काय काय लिहिले वाचा एकदा. तुम्ही जर एक जरी लक्षात ठेवलं ना, दुसरं ऑटोमॅटिक लक्षात राहील. फार साइटेडनेस. बघा आपण काय काय पॉइंट्स लिहिलेत. याच्यामध्ये कोणते ऑब्जेक्ट्स क्लिअरली विजिबल असेल आपल्याला? ऍज द वर्ड सजेस्ट की फारचे ऑब्जेक्ट्स आपल्याला क्लिअरली विजिबल असणार आणि नियर बाय ऑब्जेक्ट्स दे विल नॉट बी क्लिअरली विजिबल. नियर बाय ऑब्जेक्ट्स आपल्याला क्लिअरली विजिबल नसणार आहे. ऍट द सेम टाइम मागच्या याच्यामध्ये काय होतं? नियर बाय ऑब्जेक्ट्स वर क्लिअरली विजिबल, फार अवे ऑब्जेक्ट्स वर नॉट क्लिअरली विजिबल. आणखी लास्ट याच्यामध्ये कर्वेचर इन्क्रीज झालं होतं की डिक्रीज झालं होतं? इन्क्रीज झालं होतं. या केसमध्ये काय होईल? कर्वेचर डिक्रीज होईल. सो कर्वेचर डिक्रीज झाली म्हणजे फोकल लेंथ कमी होतीये की फोकल लेंथ वाढतीये? फोकल लेंथ विल इन्क्रीज. फोकल लेंथ इन्क्रीज झाल्यामुळे पॉवर काय होतीये? पॉवर इज डिक्रीजिंग. जर पॉवर आता डिक्रीज झाली आहे तर आपल्याला लेन्स कोणती वापरावं लागेल? पॉझिटिव्ह वाली. एक एक करून येऊ आपण. पॉझिटिव्ह वाली वापरावं लागेल म्हणजे ज्यांनी त्याची जी कन्व्हर्जिंग पॉवर कमी झाली आहे ती आता वाढेल. तर पॉवर वाढतीये म्हणजे आपण आता वी आर युजिंग सम पॉझिटिव्ह फोकल लेंथ. पॉझिटिव्ह फोकल लेंथ कोणाची असते? कॉन्व्हेक्स लेन्सची. हो गया. एक लक्षात ठेवलं, दुसरं कम्प्लीटली त्याच्या अपोजिट आहे. फिर से 3 डोळे बनवायचेच. आणि मागच्या याच्यामध्ये आपण लेन्स जी होती ती कुठे काढली होती? आपण जरा दूर काढली होती, सॉरी जवळ काढली होती, राईट. यावेळेस कुठे काढणार आहे आपण आता? इस बार हम निकालेंगे दूर.
मागच्या वेळेस कर्वेचर काय झालं होतं, इन्क्रीज झालं होतं, म्हणजे अशी खात्यापित्या घरची होती जर आपली लेन्स. आता काय होणार आहे, ही अशी सुकलेली असणार आहे आपली. सो इस बार कैसे बनाने का, विल ऑलमोस्ट बी स्ट्रेट आणि थोडंसं डोळ्याच्या जवळ बनवायचं आहे, रेटिनाच्या जवळ बनवायचं आहे. याच्यामध्ये काय होईल आता, प्रिन्सिपल ऍक्सिस मधनं जातीये, इट विल गो स्ट्रेट अँड दिस विल कन्वर्ज टू द रेटिना. म्हणजे काय झालं, फार ऑब्जेक्ट्स आर क्लिअरली विजिबल. सोबत सोबत लिहून घ्या. आता सेकंड केस मध्ये, आता जेव्हा आपले ऑब्जेक्ट आता आपला जवळ आलाय, या केस मध्ये काय होईल, जो प्रिंसिपल एक्सिस के अलॉन्ग जाएगी ऑप्टिकल सेंटर के थ्रू, इट विल बी अनडेविएटेड. पण या केस मध्ये काय झालेलं आहे, आता कन्व्हर्जिंग पॉवर कमी झाली आहे की वाढली आहे, कमी झाली आहे. तर आता ही जी दूरून येणारी अशी बाहेर जाणारी जी रे आलेली आहे, आता इधर से भी और इधर से, यांचं काय होईल, आता कन्वर्ज होतील का, जिथे पाहिजे तिथे कन्वर्ज होतील का, नाही. दे विल कन्वर्ज अवे फ्रॉम द रेटिना. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल मग आता, हा आपल्याला ऑलरेडी थोडस कन्वर्ज करून आणावं लागेल, बरोबर. अरे बरोबर की नाही, इकडे डायव्हर्जिंग पॉवर इन्क्रीज झाली आहे त्याची. मग आता इथे काय करावं लागेल आपल्याला, विल हॅव टू ऑलरेडी गिव्ह अ कन्वर्ज्ड रे, त्या डोळ्याला ऑलरेडी कन्वर्ज्ड रे द्यावं लागतील. सो कन्वर्जिंग लेन्स कोणती असते, कॉन्वेक्स. सो अभी बीच में क्या रखेंगे हम, विल ऐड अ कॉन्वेक्स लेंस एंड स्ट्रेट जाईल, इसमें आने नंतर और कन्वर्ज हो जाएगा और कन्वर्ज हो जाएगा, स्टेटस जिससे ऑलमोस्ट, हाँ हे डायग्रामचा हाच इश्यू असतो माहिती का. आता आता दिसतंय व्यवस्थित, अच्छा तरी तसंच दिसतंय. तुम ठीक से बना लो भाई, हा बनवताल ना व्यवस्थित. मला भरोसाच नाही तुमच्यावरती, मीच व्यवस्थित बनवून देतो.
असं जातं. त्याला पॅरलल ड्रॉ करा. हे पॅरलल आहे का? बनवलंय. तर फार साइडेडनेस मध्ये काय लिहिणार आहे आपण? वरती काय लिहिलं होतं पहिले वाला देखो. फार पॉइंट काय झालंय? इट हॅज शिफ्ट टुवर्ड्स द आय. इथे कोणता पॉइंट शिफ्ट होईल मग? आता जवळचा ऑब्जेक्ट दिसत नाहीये, मग नियर पॉइंट शिफ्ट टुवर्ड्स द आय. मग अवे फ्रॉम द आय. अरे दूरच्या गोष्टी दिसतात ना, सो नियर पॉइंट जो आहे तो कुठे झालाय? शिफ्ट अवे फ्रॉम द आय. लिखो काय? द नियर पॉइंट shifts away from 25 सेंटीमीटर असं लिहा. अवे फ्रॉम द आय म्हणजे कुठे? 25 सेंटीमीटरच्या पुढे ना. शिफ्ट्स अवे फ्रॉम 25 सेंटीमीटर फ्रॉम आय. शिफ्ट्स अवे फ्रॉम 25 सेंटीमीटर फ्रॉम आय. इथे डोळ्याच्या समोर ना खाली बरं इथेच लिहिते वाटतं. इथे नाही लिहायचंय, त्याच्या खाली कृष्णा तिथेच लिहिते ना. कुठे लिहिलंय? इथे नाही लिहायचं ना, तेच सांगतोय. खाली लिहायचंय. हे इथं जे लिहायचं होतं तुम्ही इथंच लिहिलंय. पॅरेग्राफ मध्ये लिहायचंय खाली, जे अगोदर जसे पॉइंट लिहिले तसे. ठीक आहे, तिथे जरी असलं तरी. त्याच्यानंतर काय लिहिलंय आपण? हा वही लिखो. देर आर टू रिझन्स फॉर काय लिहिलंय? दिस डिफेक्ट इज लिहा. देर आर टू रिझन्स फॉर दिस डिफेक्ट. काय होता पहिला रिझन? काय होता त्याच्यामध्ये? पडवतो एक बार. द कर्वेचर ऑफ द कॉर्निया अँड आय लेन्स इन्क्रीजेस. मग इकडे काय होणार आहे? इट डिक्रीजेस. लिहा. काय लिहिलंय? कर्वेचर ऑफ द कॉर्निया अँड आय लेन्स डिक्रीजेस. त्याच्यानंतर आणखी कंटिन्युएशन मध्ये पुढे काय लिहिलंय का आपण? काय लिहिलंय?
ओके, फक्त आता याच्यामध्ये मसल्स बद्दल नाही लिहायचं आपल्याला काही, जस्ट राइट डाउन. लिहिलंय का? नहीं ना? तर उसमें सिर्फ इतना लिखो कि द कन्वर्जिंग पावर ऑफ द आई काय होईल? डिक्रीजेस. अगोदर काय लिहिलं होतं वाचा पुढं एक बार. अरे माझ्यासाठी वाचा आता यावेळेस. अरे सेकंड पॉइंट झाला ना, पहिला पॉइंट आई बॉल इलॉन्गेट्स, बट इस बार क्या होगा? जी लेंस होती ती काय होणार आहे आता? दॅट बिकम्स फ्लॅट. त्याच्यामध्ये लिहा ड्यू टू सेकंड पॉइंट, ड्यू टू फ्लॅटनिंग. फ्लॅटनिंगची स्पेलिंग काय? FLATTENING. ड्यू टू फ्लॅटनिंग of the eyeball, due to flattening of the eyeball, the distance between lens and retina decreases. आता तिकडचे दोन रिझन समजलेत. काय काय होतं? कर्वेचर काय झालं इकडे? डिक्रीज झालाय. कन्व्हर्जिंग पॉवर ऑल्सो डिक्रीज्ड. सेकंड काय आहे दुसरं रिझन? की आयबॉल आता काय झालाय? फ्लॅट झालाय. अगोदर काय झालं होता? इलॉंगेट, मोठा झाला होता, आता यावेळेस छोटा झालेला आहे. वरचा पॉइंट वाचा काय लिहिलंय? पहले क्या लिखा था, उसके बाद में after the second reason, this defect can be corrected by using a concave lens. आणि ब्रॅकेट मध्ये काय लिहिलं होतं पुढे? निगेटिव्ह फोकल लेंथ. यावेळेस काय लिहिणार आता? लिखो कॉन्केव्हच्या ऐवजी कॉन्व्हेक्स लेन्स, ब्रॅकेट मध्ये पॉझिटिव्ह पॉवर. पॉझिटिव्ह पॉवर का लागली? कारण इथे कन्व्हर्जिंग पॉवर आपली डिक्रीज झाली आहे, स्वतः त्याला आपल्याला इन्क्रीज करावी लागणार. ओके, लिहिलंय. आता याच्यामध्ये थर्ड असते. थर्ड काय असते? प्रेस बायोपिया. लिखो फिर थर्ड रीडिंग प्रेस बायोपिया. प्रेस बायोपिया काय असते? बाय वन गेट वन फ्री. हो की नाही? प्रेस बायोपिया काय होतं याच्यामध्ये? आता चष्मा सांगायला तू, याच्यामध्ये काय होत असते प्रेस बायोपिया मध्ये? ना पास का दिखता है ना दूर का दिखता है, बस दिखता है.
आहे ना. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, नीट ऐका, जो नियर पॉइंट आहे तो सुद्धा काय होतो, इट मूव्स अवे फ्रॉम 25 सेंटीमीटर, आणि जो फार पॉइंट आहे इट ऑल्सो शिफ्ट्स टुवर्ड्स द आई. ठीक है, म्हणजे इसमें कॉम्बो हो गया, है ना. लिहा विथ एज, असं लिहा विथ एज काय लिहिली स्पेलिंग तू, हा विथ एज द मसल्स नियर द लेन्स, द मसल्स नियर द लेन्स. कोणते लेन्स असतात, सॉरी कोणते मसल्स असतात, सिलरी मसल्स, राईट. आता ते लिहायची गरज नाही. द मसल्स नियर द लेन्स लूज देअर ability to change the focal length, of the lens, म्हणजे आपण बघितलं की जर जवळचं ऑब्जेक्ट बघायचं असेल तर काय करावं लागतं, फोकल लेंथ कमी करावं लागेल की वाढवावी लागेल. सोचो एक बार, एक सेकंड के लिए सोचो. जर जवळचं ऑब्जेक्ट बघायचं असेल तर फोकल लेंथ इंक्रीज करावी लागेल की डिक्रीज करावी लागेल, डिक्रीज करावं लागेल ना. तुम्हाला लेन्स असे बाहेर जवळ ऑब्जेक्ट आहे तसे लेन्स रेस कसे येतील, असे डायव्हर्ज होणारे येतील, त्याला तुम्हाला पटकन कन्व्हर्ज करायचंय ना. म्हणजे काय झालं तुमचं, फोकल लेंथ डिक्रीज झाली आहे, म्हणजे जवळचं ऑब्जेक्ट बघायसाठी फोकल लेंथ डिक्रीज करावी लागेल. ऍट द सेम टाइम दूरचं ऑब्जेक्ट बघायसाठी इन्क्रीज करावी लागेल. आणि नॉर्मल स्टेट मध्ये आपण ऑब्जेक्ट कुठे ठेवत असतो, डोळ्यासाठी अवे फ्रॉम 25 सेंटीमीटर अवे फ्रॉम द आय, म्हणजे डोळ्यापासून 25 सेंटीमीटर दूर, बरोबर का. कुठपर्यंत लिहिलंय आपण, लेंथ ऑफ द लेन्स. ओके. बिकॉज ऑफ विच काय होणार आहे आता याच्यामध्ये, वी विल हॅव 2 चेंजेस. हे नाही लिहायचं, त्याच्यामुळे आपलं काय होईल, देर विल बी 2 चेंजेस. काय, डॅश करून 1 लिहा. 1 काय होईल, नियर पॉइंट काय होईल, विल शिफ्ट अवे फ्रॉम 25 सेंटीमीटर, नियर पॉइंट शिफ्ट्स अवे फ्रॉम 25 सेंटीमीटर. अँड फार पॉइंट, सेकंड फार पॉइंट मध्ये काय होईल, इट शिफ्ट्स टुवर्ड्स द आय. फार पॉइंट नॉर्मली कुठे असतो, इन्फिनिटीला, राईट. याच्यामध्ये काय झालं, आता दोन्ही पण डिफेक्ट्स एकदाच निघून आलेत. कोणते कोणते, मायोपिया अँड हायपरमेट्रोपिया. मायोपिया मध्ये आपण कोणती लेन्स वापरली होती, कॉन्केव्ह लेन्स, आणि हायपरमेट्रोपिया मध्ये कॉन्व्हेक्स लेन्स. सो आता यांना क्युअर करायसाठी आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला दोन्ही पण लेन्स वापरावं लागणार. आणि आपण जेव्हा दोन्ही पण लेन्स वापरतो त्या लेन्सला काय म्हणतात, बायफोकल लेन्स. त्याच्यामध्ये लिहा, टू क्युअर सच डिफेक्ट, क्युअरची स्पेलिंग काय, CURE. क्युअर करणे म्हणजे काय, बरं करणे. टू क्युअर सच डिफेक्ट वी यूज काय, बायफोकल लेन्स. अँड दिस वॉज द क्वेश्चन आस्क्ड इन द
4 दिवसा अगोदरच्या CDS एक्झाम. 4 दिवस झाले ना. हाँ, आजचा 5वां दिवस है. तो यही क्वेश्चन तुम्हें नहीं, मुझे CDS एग्जाम में पूछा गया था. तर आता मला सांगा, त्याच्यामध्ये बायफोकल लेन्स असतात. जर तुम्ही म्हाताऱ्या माणसाचा चष्मा बघितला, इफ दिस इज वन ऑफ द लेन्स, तर ही खाली जी असते असे गोल असते, तर हा गोल कोणता असतो? हा, पक्का लिखो उसमें, इन विच द अपर पार्ट इज अ कॉन्केव लेन्स. म्हणजे वरचा जो पार्ट आहे तो कोणत्या ऑब्जेक्ट्सला बघायसाठी आहे? मग फॉर ऑब्झर्विंग फार अवे ऑब्जेक्ट्स, जे दूरचे ऑब्जेक्ट्स आहेत त्यांना बघायसाठी वरती कॉन्केव लेन्स वापरतात. अँड बिलो इट विल बी कॉन्वेक्स लेन्स. काय झालं? मधूनच सगळे हँग झाले आहे ना. इन विच द कॉन्केव लेन्स, काय लिहिलंय मी अगोदरचं सेंटेन्स? काय लिहिलंय? द अपर पार्ट इज कॉन्केव लेन्स. असं पण लिहा, कोई बात नहीं. एक्टिव पॉसिव वॉइस चलता रहता है. इन विच द अपर पार्ट इज कॉन्केव लेन्स अँड लोअर पार्ट इज कॉन्वेक्स लेन्स. याच्यामध्ये उलट दिलेलं होतं. तर वरचा हा जो पार्ट आहे, वाय इज दिस कॉन्केव ओनली? इथे कॉन्वेक्स का नाही ठेवला? ऐसा क्यों? जे वरचा पार्ट आहे, दिस इज यूज्ड फॉर ऑब्झर्विंग द फार अवे ऑब्जेक्ट्स, and this lower part is used for observing the nearby objects. मतलब क्या हो गया? एक तीर से दो निशाने, दूर का भी देख सकते, पास का भी देख सकते. मजे ही मजे है ना. फक्त हे 3च प्रकारचे डिफेक्ट्स असतात का? हा, जे नाही म्हणतात मग चौथा कोणता असतो? हा, 3च असतात. हा, सगळीकडे 3च दिलेले असतात. अगर दुनिया कुछ तुमसे छुपाना चाहती है तो? हाँ हाँ, यस. हाँ, अस्टिग्मैटिज्म. और एक लिखो फोर्थ, दैट इज अस्टिग्मैटिज्म. अब ये इसका पूछने का चांस कम है, बट अगर पूछ लिया तो यू शुड नो. अस्टिग्मॅटिझम काय असते मग? अस्टिग्मॅटिझम मध्ये हा, सिलेंड्रिकल लेन्स यूज करतात. अरे भाई, पण सिलेंड्रिकल क्यों? असं काय असतंय त्याच्यामध्ये? हा, ऐसा क्यों? तर आतापर्यंतचे जे पण आपण डिफेक्ट्स बघितलेत ते कसं होतं? आपण डोळा समोरून कसा असतो? आपला गोल असतोय. ये ऐसे आंख होता है हमारा, समोरून बघितल्याच्या नंतर इसके अंदर ये वाला पार्ट कौन सा होता है? हा वाला पार्ट कोणता असतो? वाव, दिस इज प्यूपिल अँड दिस इज आयरिस. तर आतापर्यंतचा जो पण आपण डिफेक्ट बघितले तिन्ही पण, तर इट वॉज ऑन द कम्प्लीट आय. म्हणजे एखादी लाईट रे जर इथे जरी पडली तरी तिला तेवढाच डिफेक्ट फेस करावा लागणार. एखादी इथे पडली तरी तेवढाच डिफेक्ट राहणार. इथे पडली, कुठेही जरी पडली तरी त्याला तेवढाच डिफेक्ट राहणार. ठीक है, हियर, ओवर हियर, ओवर हियर, किधर भी तुम देख सकते हो. बट अस्टिग्मॅटिझम मध्ये काय असतंय? तर जर आपला असा हा डोळा आहे, तर ह्या डोळ्यामध्ये कंप्लीट प्रॉब्लेम नसतो. तर आपण तुम्ही अँगल शिकलेच,
दिस स्ट्रेट लाईन, इथून जर मी अँगल मोजला तर हा किती डिग्रीचा राहील? 180 डिग्री. हा वाला अँगल किती बनेल? 90 डिग्री, राईट. आणि या दोघांच्या मधून जर बनवला तर 45 डिग्री. आणि हाच अँगल मी असा खाली पण ओढू शकतो का? तर अस्टिग्मॅटिझम मध्ये काय होत असतंय, द अँगल इज मेजर्ड बिटवीन 0 डिग्री टू किती? 180 डिग्री ओनली. 0 इथून 180 डिग्री इकडे, राईट. तर याच्यावरती जर आपण आलो तर हाच अँगल इकडे खाली पण ओढला जाऊ शकतो का असं? म्हणून 0 पासून फक्त 180 डिग्री पर्यंतच मोजतात, कारण दुसरा अँगल आपला खाली जाणारच. ओके. तर याच्यामध्ये असं तुमचं 0 टू 180 डिग्री. मग आता हे डिग्री म्हणजे काय? तर ह्या अस्टिग्मॅटिझम मध्ये काय होत असतं, एका पर्टिक्युलर अँगल वरती पडणारी जी लाईट रे असते ती क्लिअरली विजिबल नसते. कळालं काय बोललो? जर आता लाईट रे अशी सगळी येते, तर आता ह्या आईच्या ह्या वाला पार्टवर जर इथे जर लाईट रे आली कुठे, याची मी झिगझॅग बनवलाय, ह्या पार्ट वरती जर लाईट रे आली तर दिस लाईट रे विल नॉट बी क्लिअरली रिफ्रॅक्टेड ऑन द रेटिना. याला म्हणतात अस्टिग्मॅटिझम. आणि आतापर्यंतच आपण जेवढे पण लेन्सेस बघितले दोज वर स्पेरिकल लेन्सेस. स्पेरिकल लेन्सेस म्हणजे कसे, की ज्यांची पूर्ण डोळ्यावरची जी पॉवर आहे दॅट विल बी सेम. बट सिलेंड्रिकलच्या केसमध्ये काय असतं, जेवढ्या डिफेक्टिव्ह पार्ट आहे एवढ्याच पार्ट वरती तुमचा नंबर दिला जातो. बाकीचं ऑल अदर पार्ट इज नॉर्मल, इट हॅज 0 पॉवर. फक्त एवढ्याच अँगल वरचं जेवढं तुम्हाला डिफेक्ट आहे तेवढ्याच याच्यावरती तुम्हाला तिथे कॉन्केवनेस और कॉन्व्हेक्सनेस तिथे प्रोव्हाइड केला जातो ऑफ द लेन्स. समजलंय काय बोललो? तर मी कोण 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 चष्मेवाला आपल्या याच्यामध्ये कोणीच नाही? बापरे, मीच आहे का फक्त? तर काय असतंय, इफ यू सी थ्रू दिस, माझा पण सिलेंड्रिकल आहे. सिलेंड्रिकल चष्म्याचं जर तुम्हाला बघायचं असेल तर इफ यू यूज दिस अँड कीप इट लाईक दिस, आणि जेव्हा तुम्ही याला फिरवणार गोल असं, तो यू विल सी द डिफेक्टनेस, की तुम्हाला जे इमेज दिसणार आहे क्लिअर ती अशी पूर्ण अशी वेग होत चालेल जेव्हा तुम्ही त्याला असं टिल्ट करणार. पण जो स्पेरिकल चष्मा असतो त्याला जर तुम्ही असं ठेवलं आणि असं गोल फिरवलं तर इमेज मध्ये काहीच चेंज येत नाही. ठीक आहे. आता मी मला चष्मा नाही देणार, दिखाओ खाओ मा कसम, असं नाही करणार. ठीक आहे. तर समजलं अस्टिग्मॅटिझम काय आहे. याची थेरी मी लिहून देतो, जे तुम्हें बुक में नहीं मिलेगा, बट आई विल प्रोवाइड यू विथ सम. तुमच्या नोट्स मध्ये आहे का अस्टिग्मॅटिझम लिहिलेलं? आहे का अर्धवट नोट्स? आपण एवढं लिहू अँड विथ दिस विल एंड टुवर्ड्स टुडेज लेक्चर. ओके. बाकी समजले की पॉवरचा सिग्निफिकन्स काय आहे फोकल लेंथ सोबत, कुठे पॉवर कमी होणार आहे कुठे पॉवर वाढणार आहे. तर पॉवर जिथे कमी होईल तिथे पॉवर वाढवावी लागणार, जिथे पॉवर वाढेल तिथे पॉवर कमी करावी लागणार. इस हिसाब से तुम सब ध्यान में रख सकते हो. मी तुम्हाला सांगायचं काम केलं, दोन प्रकार लक्षात ठेवू शकता, आयदर डायग्राम बघून किंवा डायरेक्ट रट्टा मारून. अगर ऐसा है तो ऐसा ही होगा, हमें पता नहीं क्यों होगा कैसे होगा. त्याच्यामध्ये लिहा इन अस्टिग्मॅटिझम द फ्रंट सरफेस ऑफ द आय. द फ्रंट सरफेस ऑफ द आय म्हणजे कोणता? कॉर्निया. ब्रॅकेट मध्ये लिहा कॉर्निया.
लिहिलंय, ब्रॅकेट क्लोज करायचं. और द लेन्स इनसाइड द आई, or the lens inside the eye is curved differently in one direction than the other, आणि अस्टिग्मॅटिझम इज अ केस, म्हणजे त्याच्यामध्ये इट कॅन बी फॉर नियर ऑब्जेक्ट्स ॲज वेल ॲज फार अवे ऑब्जेक्ट्स. तर लिहा त्याच्यामध्ये, दिस डिफेक्ट कॅन ऑकर फॉर नियर ॲज वेल ॲज फार अवे ऑब्जेक्ट्स. This defect can occur for near as well as far away objects. आता याला क्युअर कशाने करतात? We use cylindrical lens. नेक्स्ट पॉइंट करून लिहा, वी यूज सिलेंड्रिकल लेन्स टू क्युअर अस्टिग्मॅटिझम. तर तुम्हाला हे नाही विचारणार की अँगल किती ते किती असतो, आपल्याला काय ऑप्टिकलचं दुकान नाही टाकायचं, बट यू शुड नो फक्त. ठीक आहे, म्हणजे जर तुम्हाला कोणाला चष्मा लागू नाही, बट जर समजा लागला, जेव्हा तो काही तुम्हाला प्रिस्क्रिप्शन लिहून देईल की सिलेंड्रिकल लेन्स आहे, त्याची डिग्री इतकी आहे, तुम्हाला पॉवर इतकी आहे, तर ते तुम्हाला वाचता आलं पाहिजे की नेमकी याच्यामध्ये माझ्या डोळ्याला झालेलं काय आहे. ठीक आहे, नाही तर घेतला तिकडची चिठ्ठी, याला दिली बनवरे चष्मा, घातला चष्मा, असं नाही झालं पाहिजे. आपल्याला नेमकी काय झालं आहे हे समजलं पण पाहिजे. ओके, तर आता ऐकून जा, व्हॉट वी आर गोइंग टू लर्न टुमॉरो. आतापर्यंत आपण डिस्पर्शन आणि आणखी बाकी काय काय शिकलो एकदा बघा तर. क्या क्या पडा है, गो सिक्वेन्शियली. असं नाही की उलट जे पण दिसलं ते सांगू लागले, नाही, पहिल्यापासून सांगा काय काय बघत आलोय आपण. सबसे पहिले क्या देखा था हमने, रिफ्लेक्शन. आणि लाईट सोबत काय काय केलं आपण? सगळ्यात पहिले रिफ्लेक्शन शिकलो. सबसे पहले हमने पढ़ा रिफ्लेक्शन ऑफ लाइट. Reflection, right? Then we saw refraction of light. त्याच्यानंतर काय होतं? अरे लाईट सोबत काय काय केलं? दॅट वॉज ऍप्लिकेशन ऑफ रिफ्रॅक्शन. की रिफ्रॅक्शन कुठे कुठे झालं. नंतर काय होतं? अरे लेन्स मध्ये काय झालं? रिफ्रॅक्शनच तर झालंय. और क्या था? देखो देखो आगे, स्कॅटरिंग ऑफ लाईट बघितलंय. That is also implementation of refraction only, total internal reflection, right? अरे बरोबर की नाही? स्कॅटरिंग झालं. त्याच्यानंतर काय बघितलं आपण? हा, कलर ऑफ ऑब्जेक्ट. ठीक आहे, लाईट सोबत काय काय केलंय आपण बघा, पुढे बघा. उसके बाद में क्या था? कोण अडकून पडले त्या मिराज मध्येच? 5 वेळेस ऐकला मी मिराज. कोण आहे तो? ऋग्वेद. मग सगळे एकमेकांकडे फोटो करा, है ना? ठीक आहे.
डिस्पर्शन, त्याच्यानंतर रेनबो फॉर्मेशन. त्याच्यामध्ये तर हेच आहे ना की रिफ्रॅक्शन, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन अँड स्कॅटरिंग. ओके, अपन आतापर्यंत हे 4 गोष्टी शिकलोत, राइट. अभी हम कल पढ़ेंगे इंटरफेरेंस, then we'll also study diffraction, या 2 गोष्टी आपण उद्या आता बघू. ये 4 करके हो गए, अभी ये 2 बचे हैं. So we'll study this. These 4 are more important. ये भूल कर भी नहीं भूलना है, ठीक है. But these are some advanced concepts कि भाई यूपीएससी सर फिर आए कभी भी कुछ भी पूछ लेगा. So you should know at least the basic कि इनके वजह से हमें क्या नजर आता है कि what phenomena can be observed because of the interference of light and diffraction of light. जर तुम्हाला उद्या विचारलं की हा फिनोमेना होतोय, याच्या मागचं रिझन काय, तर जर ते इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन असेल तर हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. फक्त आपण तेवढ्या हिशोबाने आपण बघू. हे तुम्हाला डायरेक्ट असं थेरी वाईज नाही विचारलं जाणार. याच्यामध्ये जेवढं ऍडव्हान्स आपण हे शिकलो आहे, जेवढे डीप मध्ये तेवढं हे नाही राहणार. ओके, चलेगा, समझ में आ गया. कल क्या क्या पढ़ेंगे, इंटरफरन्स, डिफ्रैक्शन, अरे हाँ आणखीन एक राहिलं ना, ये भी इम्पोर्टंट है. पोलरायझेशन. असं ऐकलंय पोलरायझेशन, या पोलराइज्ड ग्लास, पोलराइज्ड गॉगल, असं काय ऐकलंय? नहीं, कोई बात नहीं, कल सुन लेंगे, ठीक है. तो उद्या हे 3 मेन कॉन्सेप्ट्स आपण बघू. एंड विद दिस विल एंड द ऑप्टिक्स. अभी उसके बाद में असे आता लिंबू टिंबू कॉन्सेप्ट्स राहतील. फक्त एकच मेन कॉन्सेप्ट राहील, दैट विल बी करंट इलेक्ट्रिसिटी. और उस पे भी हर साल इंपॉर्टेंट क्वेश्चंस आते हैं. ओके, फॉर टुडेज लेक्चर विल स्टॉप ओवर हियर ओनली. ओके.